कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय माझ्याकडे काय कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना. मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो. काल याने प्रश्न म्हणून सांगावा. सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला. विषय महत्वाचा आहे. जरा पहिला प्रश्न विचारला. मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही CCI मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनचे जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा. तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि चौथा प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय. याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती. मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते. यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले. त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत. त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल. कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्ससाठी आपण मागणी करतोय वडेट्टीवार साहेब, हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे. आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय. ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचं म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली. कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं. तरी देखील 25%चा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन एक मिनिट वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष. 1 मिनिट 2 मिनिटं. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्यापेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5,328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे. ती चालली आहे. लाखो टन खरेदी केली आहे. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एवढंच विचार